आणि मी आता इथे इंडिया गेटला आहे। इंडिया गेटला काल रात्री आम्ही आलो तो फोटोशूट केलेले आहे, पण आता इथे सेल्फी घेत आहेत, फोटो काढतायत। बघू शकता तुम्ही किती लोक जमलेले आहेत। काही लोक आपले फोटो काढतायत, कॅमेऱ्यातून काढतायत। इंडिया गेट, दिल्लीचं इंडिया गेट इथे आहे। आमचं टीम आहे। आमची एक मॅडम थकली, ती गाडीमध्ये राहिलेली आहे, आणि एक मॅडम आणि एक प्राध्यापक, ॲडव्होकेट आणि मी स्वतः पत्रकार इकडे आहे। या वातावरणात आहे लोकांच्या, इथे सेल्फी चालली आहे, फोटो काढतायत, शूट होत आहेत। इथे आम्ही इंडिया गेटजवळ आणि तुम्ही पाहू शकता इथे सर्व आनंदाने। पाऊस पण थांबलेला आहे। इंडिया गेट दिसतंय दिल्लीचं, आणि तसंच आपण मागच्या साईडला, माझ्या पूर्ण मागच्या साईडला बघितला तर तुम्हाला इंडिया गेट समोरच राष्ट्रपती भवन आहे। लांब असं राष्ट्रपती भवन दिसतंय तुम्हाला मागच्या मागे राष्ट्रपती भवन आहे। पाहू शकता इंडिया गेटमध्ये एक बासरी विकणारा आपल्या रोजीरोटीसाठी, पोटासाठी, उदरनिर्वाहासाठी बासरी वाजवून देशाचं गीत गातोय। सुंदर धून त्यांनी वाजवलेले आहे। आपण पाहू शकता इंडिया गेट समोरच हे गाणं चालू आहे। सुंदर मधुर गीत त्यांनी वाजवले बासरी। पूर्वी मला पण बासरी वाजवायला आवडायचे, मी वाजवत होतो बासरी, पण काय करू आता मला ते सोडल्यामुळे मला जमत नाही। पण यांनी बासरी वाजवली, एकदम सुंदर धून वाजवले त्यांनी त्याच्यावरती। अक्षरशः एवढी गर्दी आहे संध्याकाळच्या वेळी इंडिया गेटला, दिल्लीच्या इंडिया गेटला, आणि पूर्णपणे सूर धून वाजवलं आहे। देशावरचं गीत चालू आहे, देशावर। हे मेरे वतन के लोगो, पण जी गाणारी लता मंगेशकर आता नाही आहे, आपके लिए सलाम है। ॲडव्होकेट हरीश नायर आणि आगावणे आणि आपले छाया गचके यांनी आपलं स्वतःचे फोटो इंडिया गेटला काढलेले। काल रात्री पण काढलं होतं त्यांनी, मी पण स्वतः काढलं होतं, पण आज पुन्हा त्यांनी फोटो काढले आपले, आणि त्या फोटोग्राफरचे बोलत आहेत, आपले फोटो घेत आहेत आपल्या कॅमेऱ्यात, तर आनंद व्यक्त करतात। फोटोग्राफर आहे आणि फोटो काढतात। बघा इंडिया गेट एकदम इथून सुंदर दिसतं, हिरवळमधून एकदम घास भरलेले आहेत, हिरवळ आहे हिरवळ, आणि हिरवळच्या बाजूला माणसं आहेत, एकदम माणसांच्या तुरुंब गर्दी भरलेली आहे। तुम्ही पाहू शकता समोर रोड आहे, रोडवरून गाड्याही जात आहेत, आणि इंडिया गेट आपला दिसतोय। आणि रात्रीच्या वेळी ते पूर्ण चमकते इंडिया गेट। आता फक्त साधं दिसतंय, आणि रात्रीच्या वेळी असा सुंदर तिरंगा दिसतो फडकताना, मस्त सुंदर नजारा। इथे इंडिया गेटच्या नंतर इथे एक नदी आहे छोटीशी, इथे कारंजा आहेत, कारंजा। रात्रीच्या वेळी इथे सुंदर नजारा दिसतो कारंजामध्ये। आता नदी दिसते सूर्यप्रकाशामध्ये, हे बघा सुंदर। इथून इंडिया गेट पण दिसतोय आपल्याला, पूर्णपणे इंडिया गेट आहे बघा। या पाण्याच्या नदीच्या कारंजाच्या मागे इंडिया गेट किंचित दिसतंय तुम्हाला। इथून समोर संसद भवन दिसते आपल्याला, संसद भवन, अशोक चक्र आहे तिकडे बघा, संसद भवन, संसद भवन दिसते। देशाचा तिरंगा फडकतोय तिथे बाजूलाच संसद भवन, अशोक चक्र दिसतोय आपल्याला गाडीमध्ये, पाहू शकता तुम्ही अशोक चक्राचं। हॅलो, हा बघा संसद भवनच्या आजूबाजूचा परिसर बघा,
मोकळा परिसर, एकदम गाड्या येत जात आहेत. साइड में खड़ा करके आप खींच सकते हैं ना. हे ओल्ड चौक हे काय आहे? आज समोरचे सिक्केचे भवन दिसतोय आपल्याला. सिक्केचं कृषी भवन आहे. कृषी भवन दिसतोय. इथे समोर रेल्वे मंत्रालय आहे. ही रेल्वे मंत्रालयाची इमारत दिसते आपल्याला. ही पूर्णपणे रेल्वे मंत्रालयाचे केंद्र, रेल्वे मंत्रालय भारत देशाचं दिसतंय. तुम्हाला ते सरकारी कार्यालय आहे असे आम्हाला आमच्या भाग चालकाने सांगितले. बघा, पाहू शकता तुम्ही गेट ऑफ इंडियाचा सुंदर नजारा. हा हे बघा, हा एक मिनिट आहे बघा. बिल्डिंग जो है साउथ ब्लॉक नॉर्थ हा गेट ऑफ इंडियाचा समोर आपल्याला राष्ट्रपती भवन दिसतंय. इथे आपल्याला सिग्नल आहे, रोड आहे, इथे वाहनांचा रोड आहे. वाहनांचा रोड आहे. हे राष्ट्रपती भवन आहे इकडे. तेव्हा तिथे पोलीस पहारा असल्यामुळे ते कोणाला जाता येत नाही. लांबून बघू शकता दृश्य तुम्ही. तिथे राष्ट्रपतींचे इथे सामान्य माणसाला अधिकार नाही. परमिशन असेल, काय विशेष असेल तरच जाऊ शकतो आपण. पाहू शकता राष्ट्रपती भवन समोर दिसते. बस गेली आता. समोर बघा राष्ट्रपती भवन दिसते आपल्या समोर. वायुसेना मुख्यालय, तिरंगा झेंड्याचा सन्मान होतो इथे. तिरंगा सेनाची आपली इमारत आहे, केंद्रीय वायुसेना. आणि इथे तिरंगा दिसतोय फडकताना आपल्याला त्याच्या बाजूला. हा बघा तिरंगा इथे. मुख्यालय वायुसेना भवन इमारत तुम्हाला पूर्णपणे स्पष्ट दिसते. आता राष्ट्रपती भवनची इमारत आहे. तुम्हाला राष्ट्रपती भवनचं इमारत दिसते. राष्ट्रपती भवनचं इमारत एकदम सुंदर संध्याकाळी स्मारक सारखं चमकते एकदम. ते सूर्यप्रकाशामध्ये पाहू शकता तुम्ही. हे बघा समोरच दिसते तुम्हाला. या वाहतूकच्या बाजूलाच आहे ते पूर्णपणे. एकदम इमारत दिसते. आता लाईट, आता संध्याकाळ झाली, थोडं लाईट चालू झालं. लाईट थोडं लाईट वगैरे आले, चमकायला लागलेलं आहे. राष्ट्रपती भवन इथून चमकायला लागला लाईटीचा प्रकाश.